हाय सर्वांना. इथे माझं आवरले. मी सकाळीच प्रिन्स स्कूलला गेला. आज पोरांची स्कूल सुरू झाली. मला गरम पाणी केले पटकन असं गरम पाणी घेतले. इथं आयुषी तिची बॅग भरत होती. तिची पण स्कूल सुरू झाली. तिची 12:30ची आहे. तर ती बुक वगैरे सगळे बॅगेत भरून ठेवली व्यवस्थित, जाते वेळेस घाई नको म्हणून. आणि इथे मी कपड्यांच्या घड्या करून घेतले पटापट अशा, आणि लगेच मी कपाटामध्ये ठेवून दिले. आज बेडरूममधले बेडशीट चेंज करायची होती. ते बेडशीट पण काढून घेतले कपाटामधून आणि बेडशीट चेंज करून घेतले. 8 दिवस झालं मी चेंज केलीच नव्हती. तर सगळं कपडे वगैरे घड्या करून घेतले व्यवस्थित आणि कपाटात ठेवून दिले. आयुषी म्हणत होती मम्मी आवर पटकन, आपल्याला उशीर होईल जायला. तर मी म्हटलं आताच नाही आहे स्कूल, 12:30ची आहे, घाई करू नको. तर ती बोलली हो का, माहितीच नाही अशी म्हणते. आज प्रिन्स नव्हता मध्ये मध्ये करायला, तर किती शांत घर वाटत होतं. नाही ते दररोज असं मध्ये करत असतो. माझा कॅमेरा बंद करतो, चालू करतो, त्याच्यामध्येच माझा टाईम निघून जातो. आज खूप शांत वाटतं तो, नाही तर. आणि करमत पण नाही तो गेलाय तर स्कूलला. बेडरूमचं आवरले आणि घर झाडले मी पटकन असं. त्यानंतर मी आज चहा नाश्ता काहीच केले नव्हते. तसंच फक्त गरम पाणी घेतले होते आणि मग कामाला लागली होती. आज आमच्याकडे पाणीच आलं नाही. भांडे ते तसेच पडले होते. मग हाय त्याच पाण्याने मी थोडेसे भांडे घासून घेतले आणि ते आयुषीला आवरत होते. 11:30 वाजले होते. म्हणत होती मम्मी मला पटकन असे स्कूलचे कपडे घाल, माझे केस वगैरे विंचर, उशीर होईल. मी म्हणलं ये, पण इथे ना तिच्या केसांना हेअरबँड बसतच नव्हतं. मी आणि आयुषी खूप हसलो. हेअरकट केल्यामुळे आयुषीचे केस खूप छोटे झालेत, नाहीतर पहिलं खूप लांब केस होते. तिला खूप हौस आहे कॅमेऱ्याच्या पुढे यायची. म्हणते मम्मी मला पण घे ना कॅमेरामध्ये. तर आयुषीला टिफिनमध्ये जाम ब्रेड दिले. तिला जाम ब्रेडच आवडतं. आज जेवणामध्ये चपाती आणि मेथीची भाजी बनवले. ते काही शूट करता आलं नाही, खूप घाई होती सकाळी म्हणून काही शूट केले नाही. तर इथे मी निघाले आयुषीला घेऊन स्कूलला सोडण्यासाठी. दार वगैरे बंद केले, टाळा लावून घेतले. आणि आमच्या शिडीवर खूप अंधार असतो आणि बाहेर मी लाईट चालू ठेवले म्हणून उजेड आहे. इथे पण अंधारच असतो. तर आयुषीचं चाललं होतं मम्मी मला उसाचा रस प्यायचं आहे. तर मी म्हटलं देते घेऊन, चल. आयुषीला म्हणाले बॅग दे मी घेते. तर आयुषी म्हणते नको मी घेते माझं मी. तर मी म्हटलं ठीक आहे. चाललो होतो आम्ही रस्त्याने. एवढं ऊन लागते ना, खूपच ऊन लागायला लागले. पाऊस तर कधी पडते काय माहीत. तर इथे उसाचा रस पाजले मी आयुषीला, थंड असं. तर आजच्यासाठी एवढंच. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.